आता पुढच्या बातमीकडे वळूयात। सीबीआय कडून मॉडर्न कॉलेजची झाडाझडती घेतली गेलेली आहे। मनीषा मांढरे हिच्या कागदपत्रांची झाडाझडती घेतली गेली आहे। पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात आल्याचं समजतंय। सीबीआय कडून मॉडर्न कॉलेजची झाडाझडती घेतली गेलेली आहे। मनीषा मांढरे ही जी नीट पेपरफुटी प्रकरणातली एक आरोपी आहे, तिच्या कागदपत्रांची झाडाझडती घेतली गेलेली आहे अशी माहिती समजते। या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, खरं तर इथे आपल्याला माहिती आहे की नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा मांढरे यांना 2 दिवसापूर्वी सीबीआयने ताब्यात घेतलं आणि त्यांना पुण्यात देखील आणणार होते। सीबीआयमध्ये त्यांची कसून चौकशी करण्यात आली। त्यांना ज्यावेळेस दिल्लीला नेलं त्यावेळेस सीबीआयने त्यांच्या घरून जी आहे ते कुटुंबियांची सगळी चौकशी केली। मॉडर्नच्या महाविद्यालयाच्या त्या प्राध्यापिका होत्या। हे गोष्टी समोर आल्यानंतर मॉडर्नने देखील एक पत्र जारी करत आणि एक व्हिडिओ जारी करत सांगितले की आम्ही त्यांना त्यांचं जर त्या दोषी असेल त्यांना आम्ही निलंबित करू आणि त्या पद्धतीने त्यांना निलंबनाची कारवाई देखील केली। मात्र सीबीआयला पुरेसे जे काय आहेत ते पुरावे असल्याने सीबीआयने त्यांच्या मॉडर्नच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या केबिनची जी आहे ती झाडाझडती घेतलेली आहे। अनेक त्यांचा लॉकर आहे, बाकीच्या तिथल्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांनी तपासल्या। त्याच्यामध्ये काही त्यांच्या जुन्या पत्रिका प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील त्यांना मिळाल्या। त्याचबरोबर काही डिजिटल गॅजेट्स आहेत ते देखील त्यांना मिळाले आणि या सर्व गोष्टी आता सीबीआय घेऊन पुढील तपास करत आहे। मॉडर्नने त्या मनीषा मांढरे ज्या प्राध्यापिका होत्या जीवशास्त्राचं त्यांना जे देखील आहे ते निलंबन केलेलं आहे आणि त्या 8च महिन्यात रिटायरमेंट होणार होत्या। त्यांनी हे सर्व पैशासाठी केलं। हे पहिल्याच दिवशी उघड झालेलं। PV कुलकर्णी त्याचबरोबर मनीषा वाघमरे आता यांची सगळ्यांची कसून चौकशी सुरू आहे। अनेक लोकांची नावे समोर येतात। त्याचबरोबर पुण्यामध्ये जे सीबीआयने विद्यार्थ्यांच्या खोल्यांवरती देखील छापे मारलेले आहेत, त्यांची देखील कसून चौकशी केलेली आहे। त्यांनी पेपर कुठून आणले, त्यांना पैसे दिले का, कोणी पुरवले, कारण ह्या विद्यार्थ्यांना जाताना सांगितलंय सीबीआयने की तुम्ही कुणाशीही संवाद साधू नका, कोणत्याही गोष्टीची वाच्यता करू नका, आम्ही इथे काय घडले कुणाशी काही बोलू नका, कारण नीटची परीक्षा ही अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे। पॅरेंट्स देखील जे आहेत ते थोडे पॅनिक झालेले आहेत, कारण पुण्यामध्ये असंख्य विद्यार्थी हे शिकायला येतात। ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट पुण्याला मानलं जातं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपल्या पाल्याचा जीव वाचवणं, त्याला मानसिक त्रासातून बाहेर काढणं, या देखील गोष्टी सध्या पुण्यामध्ये सुरू आहेत। अगदी, आणि त्याच्यामुळे त्याच अनुषंगाने जी सध्या मॉडर्न कॉलेजची झाडाझडती सुरू आहे सीबीआय कडून, त्या संदर्भाने पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रीतम।